आता हेची घेऊ, आता हेची घेऊ, सवे घेऊ शिरोरी. हरिनामाचा खिचडी काला, तेने मोहिला साधने. तवी तवी घेऊ घास, तवी तवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. हरिनामाचा खिचडी काला, तेने मोहिला साधनी. तुका म्हणे गोड लागी, तो मागे रसला. हरिनामाचा खिचडी काला, तेने मोहिला साधनी. मायोग पिते तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकारो बाबाजी सद्गुरु दासपुरा जयंती केल्या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, एक वंदू श्रीचरण श्री गुरुते. ते नमस्कारुनी आता, आता हेची घेऊ, सगळे घेऊ शिरोडी. हरिनामाचा खिचडी काला, तेने मोहिला साधनी. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कार्याचं महत्व सांगतात. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे, अधिकस्य अधिक पुण्यफळ या न्यायानं अधिक मासामध्ये अन्नदान आणि त्यामध्ये विशेष असं नामदानाचं महत्व. मग सप्ताह म्हटलं की
7 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो किंवा 1.5 दिवसाचा असो, सप्ताह म्हटलं की काला आलाच महाराज त्या ठिकाणी, मग तो कितीही दिवसाचा असो. आणि म्हणून आजची ही अन्नदानाची सेवा राजेश्याम प्रल्हाद घुले यांच्या निमित्तानं हे अन्नदान आहे. आणि त्या निमित्तानं रामकृष्ण हरीचं आयोजन आणि त्यामधलीही सर्वांच्या प्रेमास्तव कार्याची कीर्तन सेवा. काला म्हटलं की आपल्याला माहित आहे सर्वांना, सप्ताह संपला असं काही वेगळं सांगावं लागत नाही महाराज. आता उद्या महाराजांना म्हणायची गरज नाही की उद्या सुट्टी घ्या, लागतंय का म्हणावं? नाही महाराज त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी काला म्हटलं की आज सप्ताहाची सांगता. व्यवहारामध्ये जसं पगारीला महत्व आहे तसं परमार्थामध्ये काल्याला महत्व आहे. व्यवहारामधल्या 29 दिवस जरी कामाला आला नाही तरी त्या कारकुनासोबत वशिलेबाजी करेल, काहीतरी करेल, पण संध्याकाळपासून त्याच्या घराच्या महाराज त्या ठिकाणी सारखी हेलपाटे करणार. का तर माझं पूर्ण रजिस्टर भरून घ्या, मी काय मागेल ते मागा, परंतु माझी एवढी पगार 30 दिवसाची काढा. तसं महाराज त्या ठिकाणी परमार्थामध्ये तसंच आहे. जाणता परमार्थिक श्रोता. काल काय महत्व होतं महाराज? एकादशी मोठा पर्व काळ होता. अधिक मासामध्ये एकादशी जागरण भजन झालं महाराज. रामकृष्ण हरी रात्रभर सुरू होतं. प्रत्येकानं आपापल्या परिणाम महाराज जेवढा प्रयत्न करता येईल, आता शरीरानुसार आहे, शरीर साथ देईल तसं बराच प्रयत्न केला. इथपर्यंत हे रामकृष्ण हरी पूर्ण झालं महाराज. त्या ठिकाणी साधन सोपं आहे कलियुगामधलं, परंतु शरीराच्या मानानं अवघड आहे महाराज. तर 4-5 तास उभं टाकल्यानंतर किती माणसं उभं टाकतील बरं? तरी प्रत्येकानं आपापल्या परीनं, कुणी रात्री सहाय्य केलं, कुणी पहाटं म्हणा, त्याच्या परीनं जेवढं करता येईल तेवढं महाराज प्रत्येकानं सहाय्य केलं. आणि गोड असा हा काळ्याच्या निमित्तानं हा रामकृष्णाच्या सप्ताह सांगतेकडे वाटचाल होतो. मग सहज याच्या ठिकाणी झाडाखाली बसल्यानंतर एक साधारण महाराज साधक, 2 साधक बसले, चर्चा करतात. अहो काय म्हणते? मोठ्या सप्त्यामध्ये काला, रामकृष्ण हरीला काला, कुठं दुसरा कार्यक्रम झाला की काला. अहो काला नेहमीच आहे. काल्याचं काय एवढं महत्व आहे? गप्पा मारते म्हणते तंबाखू कोरडीत आहे, चुना दे महाराज. एकमेकाचं तंबाखू चुना भागून खाणारे ते म्हणतात काय लावलं यांनी काला, दहीन कालान. अहो याच्यामध्ये आहे तरी काय? हे तर आमच्या घरी मिळते चांगलं. परंतु संत सांगतात बाबा, काला प्रत्येकाच्या घरी कालवा करून मिळेल, तो काला नाही, तो कालवा आहे प्रपंचामधली महाराज. परमार्थामधला काला एवढा महत्वाचा आहे की या काल्यामध्ये स्वतः देव प्रसाद देतो.
तो प्रसाद होत नाही महाराज. इतर ठिकाणचा दही काला एवढा महत्वाचा नाही, परंतु परमार्थामध्ये स्वतः देव प्रसाद देतो महाराज. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. देव स्वतः प्रसाद देतो महाराज. आणि मग देवानं दिलेला प्रसाद आहे महाराज. अरे आपण दररोज व्यवहारामध्ये पिठलं भाकर खाऊन कंटाळलो महाराज. मग जो देवाचा प्रसाद आहे महाराज, त्या देवाच्या प्रसादानं भोजन केलं पाहिजे. देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाच्या प्रसादी करारी भोजन वाल कोण कोण अधिकारी. एक देव प्रसाद देतो आणि दुसरे महाराज संत वाळवंटामध्ये सर्व जमतात. पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या वाळवंटामध्ये आणि सर्व मिळून महाराज त्या ठिकाणी जो काला करतात त्यामध्ये संत प्रसाद देतात. एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी.
संतांनी काला केला एक तटाळी झाली चंद्रभागी वाळवंती माझा ज्ञानराग गोपाळासी लाया वाटी. ज्ञानोबारायांनी महाराज सर्व गोपाळांना हा प्रसाद द्यावा कार्याचा. एवढे आपण भाग्यवान. हा काला फक्त महाराज आपल्याच महाराष्ट्रामध्ये होतो. जास्तीत जास्त बाहेर गेलं तर भारतामध्ये म्हणा, याच्यापेक्षा पलीकडे काला नाही महाराज. बाहेरच्या कोणत्याही देशामध्ये काला मिळणार नाही. बरं इथं मृत्यू लोकातच नाही का, सत्य लोकांमध्ये असत्य लोकातही नाही काला. म्हणजे कैलासामध्येही नाही महाराज. त्याच्या पलीकडे वैकुंठामध्ये तुका मन का वैकुंठी
येथे मिळतो दही भात आणि वैकुंठाची नाही वैकुंठीचे वैकुंठात मिळत नाही महाराज, फक्त इथं मिळतंय महाराज, संतांच्या संगतीमध्ये महाराज. आणि तो ताला महाराज आपण सर्व भोजन म्हणा प्रसाद देण्यासाठी सर्व आपण एकत्र आलेलो आहे. तसं जर पाहिलं तर एवढा मोठा महाराज त्या ठिकाणी नामोत्सव झाला. हा नामोत्सव फक्त पुण्यवंताला मिळतो महाराज, पाप्याला मिळतो का? सांगा मोठा मिळत नाही. माऊली सांगतात आई विन धावया नपवे
या यज्ञामध्ये आपापल्या पुण्याने प्रत्येकाने आहुती दिली महाराज. इथं कुठलंच कर्म बाधा करू शकत नाही. बाकीच्या ठिकाणी कर्म आडवं येतं महाराज. हे करत असताना सर्व आमच्या जीवनामध्ये हे कुठंच नाही महाराज. सत्य लोकातले मृत्यू लोकांमध्ये येतात. ब्रह्मा सोपाना तो झाला, त्रैलोक्यामध्ये नाही. आहे का त्रैलोक्यामध्ये? मृत्यूलोकात नाही. स्वर्गात हा सुख सोहळा स्वर्गी स्वर्गातही नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 84 सिद्धांचा सिद्ध भेट मिळा मला. परंतु हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आस करते ब्रह्मादिक
देखोनी वाळवंतीचे सुख देखोनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याची देशी म्हणती भाग्याची कैसे पंढरपूरला जाणारे भाग्यवान तर गेलं पाहिजे महाराज. हे प्रेमरस आहे बरं का, परमार्थ केलेलं प्रेमरस आहे महाराज. त्यांची प्रेम दाटे नैनीर लोटे. काय करावं महाराज, परमार्थ एवढा केला. आम्ही तुमचा परमार्थ ऐकला बरं का, आपण सर्वांनी बघितला महाराज. सुंदर गोड गळा महाराज, प्रमाण सुंदर द्यावं. आता आपण तर काय साधारण आहे, विठ्ठल महाराजाच्या कीर्तनात प्रमाण द्यावं महाराज. आणि ते गोड कंठात देवाला कसं आहे कर्मरेषा देवाधिकाची केला काय सांगावं महाराज. हे असं प्रेम बघून हे असं म्हणलं की महाराज त्यांना वाईट वाटतं बघा, डोळ्याला पाणी येतं आपोआप. ते प्रेमाचं प्रतीक आहे महाराज. सहज त्या ठिकाणी की कुणालाही होत नाही बरं का, विरळा तो धनी त्या ठिकाणी महाराज, इतरांना होत नाही. प्रेम आहे महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी हा काला ब्रह्मलोकात नाही, कुठंच नाही महाराज. आजी ओस अमरावती काला पाहोया येती देव विसरती देहभाव आपुला. आजी ओ सांगतो आजी ओस अमरावती काला पहावया काला पाहोया देव विसरती देव विसरती देहभाव देहभाव आपुला. बघा महाराज, देहभाव विसरून ते इथं येतात बरं का काला पाहण्यासाठी महाराज. हे आपल्याला वाटतंय काय महत्व आहे, आपल्याला महत्व कळत नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी आज अमरावतीला कुणीच नाही, सगळी ओस पडली अमरावती. सर्व इथं आले कुठं तिकडे पाण्याला. आता आपल्या त्याला पाणी बी नाही, काय करणार. म्हणून ते सर्व तिथं मासे होऊन राहतात महाराज. एवढं हे कार्याचं महत्व आहे. आणि मग हाच काला तुकोबरा याचं चिंतन करतात. आम्ही जीवनामध्ये महाराज आल्यानंतर आम्ही आलो कुठून, वैकुंठातून आलो महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोललेले ऋषी शांत भावे वर्ताया. इथं आल्यानंतर आम्ही जीवनामध्ये महाराज काय केलं, परमार्थच केला. परमार्थ करत असताना तुकोबरा चिंतन करतात. आता हेची जेवू, हेच जेवण करू आम्ही आता महाराज. हो तुम्ही हेच जेवण करणार. पण जेवण करत असताना महाराज म्हणतात आम्ही सोबत शिदोरी आणलेली आहे. शिदोरी कोणती महाराज चिंतन करून सांगतात. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधना. हा काला कसा खायचा महाराज सांगतात. चवी चवी गेहू घास ब्रह्मरस आवडी तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. अभंगाचा सरळ अर्थ महाराज सांगतात. आम्ही भोजन करत असताना प्रत्येक युगामध्ये आम्ही हेच केलं. मागे कोणता जनी हेच करता आलो आम्ही. होता श्रमी दुःखे पिढीलो निवडत्या दुःखे पिढीलो निवडत्या. बघा महाराज त्या ठिकाणी दुःखामध्ये आम्ही पिढलो होतो. परंतु साधना काय केली, ही साधना केली महाराज. नामाची साधना केली. भूतकाळामध्ये आम्ही तेच केलं, चालू आम्ही तेच करत आहोत आणि पुढे भविष्य काळामध्येही तेच करणार आहोत.
यावी जावी आम्ही देवाच्या संगोत यावी आम्ही देवाच्या संगोत संगती. मागोनी करीत हेच यावं मागुनी करीत हेच यावं मागुनी हेची करीत आलो. मागोनी करीत हेच यावं मागुनी करीत हेच आलो. काय केलं? हेच केलं महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात हेच केलं का? अहो सर्व युगामध्ये मागे केलं, आता सुरू आहे, पुढेही करणार. काय करणार? आता हेची जेवो हेच का म्हणजे यानंच महाराज त्या ठिकाणी पोट भरते बघा. बाकी तर भोजन आहे, परंतु त्या भोजनानं पोट भरल हे काही सांगता येणार नाही महाराज. पुन्हा जेवावं लागते बाकीच्या भोजनानं. परंतु हे भोजन असं आहे महाराज, एकदा घेतलं पुन्हा भोजन करायची गरज नाही, तृप्त होतो महाराज त्या ठिकाणी. महाराज आता हे घेऊ सवे घेऊ शिदोरी. तुकोबाराय म्हणतात आम्ही हेच जेवण करणार, सकारात्मक बोलतात महाराज. आणि सोबत शिदोरी ही घेऊ. तर शिदोरी कोणती आहे? भगवंताच्या संगतीमध्ये म्हटल्यानंतर महाराज आपल्याला माहित आहे देवाची शिदोरी 5 पोळ्या, ठीक आहे. 5 पोळ्या करी पोळे 5 पोळ्या 3 भाकरी, 5 पोळ्या 3 भाकरी.
शिदोरी आहे म्हणता, तर शिदोरी तुमच्या सोबत आहे म्हटल्यानंतर तुम्ही भोजन कशाचं करणार? महाराज म्हणते आम्ही भोजन कशाचं करणार? आमच्या जीवनामध्ये आम्ही दुसरं काही केलं नाही म्हटले महाराज. हरीचं नाम याची काय बनवली? खिचडी बनवली महाराज. आणि हात काला आम्ही प्रेमानं मोहित होऊन खाल्ला महाराज. कारण प्रेम असल्याशिवाय प्रसाद भेटत नाही महाराज त्या ठिकाणी. म्हणून प्रसादासाठी प्रेम पाहिजे. परमार्थात महाराज प्रेमामध्ये आहे. ते जर नसेल तर प्रेमाची प्रेमाविन नाही समाधान. म्हणून महाराज म्हणतात या प्रेमामध्ये आम्ही मोहित झालो. आहे का नाही? त्या प्रेमामध्ये मोहित झाल्यामुळं आम्ही तेच साधन केलं. हरिनामाचा खिचडी काला. हरीचं नाम आपण जे सर्वांनी महाराज त्या ठिकाणी 1-1.5 दिवस म्हणा आधी साधना केली. ही साधना महाराज म्हणतात आम्ही जीवनामध्ये केली.
हरिनामाचा खिचडी काला याचं मिश्रण केलं, एकत्र केलं. आपण चिंतन नेहमी ऐकतो महाराज गुरुजीकडून. म्हणा गुरुजी सुंदर सांगतात, खिचडी म्हटलं की काय लागतं, मोहरी काय काय बाकीची काय असते ते महाराज. आता ती सुगरणीला बरंच माहिती, तिला काहीच माहित नाही, तिला काय माहिती करणार आहे महाराज. तिला मग त्या ठिकाणी मोबाईल काढावा लागतो, मोबाईलमध्ये खिचडीचं साहित्य काढावं लागतं. राहिलं बरं की बदललं तर झाली दुसरी त्या ठिकाणी खिचडीची संपली महाराज अवस्था. अशी अवस्था होते, फक्त सुगरणीला माहीत असते, सुगरांना काही कळत नाही महाराज त्या ठिकाणी. म्हणून परमार्थामध्ये ही सर्वांची गरज आहे. महाराज म्हणते खिचडी केली हो म्हणते. मग आता खिचडी केली म्हटल्यानंतर ऐका बरं का, आता खिचडी केल्यानंतर एकदमच पातेल्यातली मला त्या ठिकाणी पळीवर घ्यायची, तोंडाला लावायची का? भाताची परीक्षा कशावर असल्याशिवाय महाराज महाराजांनी सांगितले एका शीतावरच कळते महाराज भाताची परीक्षा. आणि मग शीत बघायचा असतो आणि येत असताना आवडीनं एक 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 घासाची चव घेतली असते महाराज. चवी चवी घेवी घाटा सर्व तयार झाल्यानंतर आणि कसा त्या ठिकाणी घास घेऊ, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. अशा पद्धतीनं महाराज एक 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 घासाची चव घेऊ. आणि ती आवड कशी आहे, चव घेतल्यानंतर आपल्यासारखी नाही महाराज. ब्रह्मरस आवडी. तुकोबरा एवढं सुंदर चिंतन करतात महाराज. अहो खिचडी खावं, चवी चवी घेऊ घास, पण आवड किती मोठी आहे. ब्रह्मरस आवडी.
हरिनामाचा हा रस आनंदाचा रस घोष आनंदाचा करा हरिनामाचा घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा कोण हा दैवाचा भाग पावे येतील भाग पावे येतील येतील. या रसाचा अधिकारी दुसरा कुणी होत नाही महाराज या ठिकाणी. म्हणून महाराजांनी चिंतन केलं ब्रह्मरस आवडी. म्हणजे ब्रह्मरसाचं महत्व सांगतात तुकोबार आहे. हा जर एकदा घेतला पण पुन्हा दुसरं काही घ्यायची गरज नाही महाराज. अमृत तयासाठी के बोले हे दिगे बोले अमृत तयासाठी के बोले हे जिव्हे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास इथे पुढे. एवढा रस गोड आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात ब्रह्मरस आवडी. महाराजांनी सांगितलं ब्रह्मरस येही काढा. हा काढा घेतला महाराज जेणे पिढा वारेला. पिढा वारेल हा रस घ्या. पद सांभाळावं लागते महाराज. पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. दुसरं वाचेल आम्ही काहीच घेणार नाही. बोलण्याची फक्त हेच घेणार. जेही जेही मा देवाची जेही जेही मा देवाची जेही जेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे. बोलायची नाही बोलण्याची नाही देवाचं नाव घ्यायचं आपल्याला. म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी महाराज माझे वाचे त्या देवाचं नाव घे. त्याच्यात पांडुरंगाचं नाव घे. त्याच्यात ब्रह्मरस भरलेला आहे महाराज. आणि हे पद सांगितले आम्हाला पथ्य नाम झोपाचे. दुसरं वाचेनं काहीच घ्यायचं नाही. त्याला म्हणतात ब्रह्मरस आवडी. तरी तरी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. हरिनामाचा खिचडी काला देवी मोहिला साधने. विठोबार कुमारी
सेवन करतो. मग हा म्हटले दुसऱ्या रसासारखा नाही हो म्हटले महाराज. कसा आहे एवढा गोड आहे महाराज, महाराज एवढा गोड आहे आम्ही परत परत तोच या रसनेनं सेवन करतो. तुका माने गोड लागे, तुका माने गोड लागे, तुका माने गोड लागे, तुका माने गोड लागे, तुका माने गोड हा कसा आहे त्या ठिकाणी महाराज ब्रह्मरस एवढा गोड आहे, किती गोड आहे. महाराज म्हणतात गोड म्हणजे भगवंताचं लक्षण आहे महाराज. पण रामायणामध्ये ऐकलं असेल 2-3 दिवसाखाली यावेळेस वशिष्ठ महाराजांनी प्रभू रामचंद्राला ब्रह्मज्ञान सांगितलं. त्या ब्रह्मज्ञानामध्ये सांगितलं रामा अरे बाबा म्हटले गोड कशाला म्हणतात. इथं आपला कोणताही रस असू द्या महाराज, विषय रस असो, मोक्ष रस असो किंवा ब्रह्मरस असो, याच्यामध्ये शेवटचं जे टोक आहे विषय का भोगतो आपण तुम्ही आम्ही सर्व, याचं कारण आहे महाराज गोड लागतो. कडू लागतो, कडू लागला असतं तर बाकी सांगायची गरज नाही. पुन्हा गोडला नसता महाराज. 84 लाख योनीमध्ये यातच महाराज त्या ठिकाणी शेवट आहे का गोड लागतो म्हणून. परंतु फरक आहे, त्यांना कळत नाही, आपल्याला कळतो. ब्रह्मज्ञान आहे बरं का. वशिष्ठ महाराज सांगतात रामा जो गोड लागतो ते माझं रूप आहे म्हणजे चैतन्य गण रूप आहे महाराज. मग फरक कसा आहे बघा. मी म्हणाल सद्गुरु जर शिष्याला बोध करत असताना विषयाच्या गोड रसाचा जर बोध करत असतील तर मग ते परमार्थाला पोषक आहे का. पुढे वशिष्ठ महाराज बोध करतात म्हटले रामा विषय हा बदलतो महाराज. प्रपंचातला विषय हा विषय राहत नाही. तर काय होतो परमार्थामध्ये विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन याला गोडी म्हणतात. ही गोडी म्हणजे माझं रूप आहे. तुका म्हणे गोड लागे आणि गोड लागतंय म्हणून आमची रचना परत 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 लागते महाराज. तो मागे
राहते. एवढं चिंतन त्या ठिकाणी तुम्हाला चिंतन करतात. हरिनामाचा खिचडी काला आहे महाराज, भगवंताच्या नामाचा प्रेमे मोहिला साधने. आणि प्रेमानं महाराज मोहित होऊन या साधनाचं सेवन केलं महाराज. तुकोबाराय सांगतात, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रान भरी. केवरी ज्याची पावले समान, होती गदान सुरदाता. म्हणून त्या ठिकाणी महाराज सर्वांनी याच प्रेमरसाचं सेवन केलं पाहिजे. हा जर प्रेमरस सेवन केला तर दुसरे रस सेवन करायची गरज नाहीत महाराज. त्या ठिकाणी आमचं दुःख निघून जाईल, आम्हाला सुख होईल महाराज. एवढा प्रेमरस त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे आणि परमार्थाला हात पोषक आहे. याला तृप्ती होते महाराज, ठीक आहे. पूर्ण शरीराला पुष्टी येते. एवढा त्या ठिकाणी पवित्र रस आहे महाराज. त्या ठिकाणी ज्याच्या पुढे अमृत देखील फिका आहे, एवढं श्रेष्ठ रस आहे महाराज त्या ठिकाणी. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी आपल्याला याचं पुन्हा 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 सेवन करायचं आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही याचं सेवन करणार, दुसरं कशातही सेवन करणार नाही. आम्ही याचं सेवन केलं, भोजन केलं, दुसरं काही करणार नाही. आता हेची येऊ सवे येऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला, देवी मोहिला साधनी. कवी कवी जीवगास ब्रह्मरस आवडी, हरिनामाचा खिचडी काला, देवी मोहिला साधनी. तुका म्हणे गोड लागे तो तो माझे रसना, हरिनामाचा खिचडी काला, देवी मोहिला साधनी.
का म्हणे गोड लागी तो मागे रसना हरिनामाचा चिकडी काला नेमे मोहिला साधने संप्रदायाप्रमाणे या ठिकाणी सेवा पूर्ण झाली. परंतु काला म्हटलं की महाराज भगवंताचं चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. असं पाहिलं तर भगवंतानं महाराज मथुरेमध्ये चरित्र केलं, गोकुळामध्ये चरित्र केलं आणि अशोक महाराज दुसरीकडे कुठे केलं चरित्र ठिकाणी केलं गोकुळात मथुरेत आणि द्वारकेमध्ये केलं. तीन ठिकाणी चरित्र केलं. पहिले चरित्र केलं मथुरेमध्ये 11 वर्ष 52 दिवस. दुसरं चरित्र केलं याच्यामध्ये महाराज त्या ठिकाणी गोकुळामध्ये 18 वर्ष 7 महिने. आणि द्वारकेमध्ये भगवंतानं जे चरित्र केलं ते 95 वर्षाचं केलं. आणि सर्व मिळून किती होतं 125 वर्ष. भगवंताच्या अवताराची कालगणना 125 वर्ष. एवढं जरी चरित्र द्वारकेमध्ये असलं तर द्वारकेचं चरित्राचा उच्चार नाही महाराज म्हणजे मथुरेतलाही नाही. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचाच उच्चार आहे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. भगवंतानं काय चरित्र केलं आपण याचं चिंतन करू. भगवान परमात्मा पृथ्वीवर जर तसं पाहिलं तर महाराज इकडं तिकडं राक्षसांचा सुळसुळाट झाला होता. गोरगरिबांना गाईला ब्राह्मणाला महाराज त्या ठिकाणी त्रास होऊ लागला. त्यावेळेस पृथ्वीला त्रास झाला महाराज त्या ठिकाणी सरकर कापायला लागली पृथ्वी. पृथ्वीला जाळपोळ करा नाही नांगरा काय होत नाही महाराज त्या ठिकाणी. परंतु दुष्ट उन्मत त्या ठिकाणी मातले पृथ्वीला त्रास होतो. धरणीला ओझं होतं महाराज त्या ठिकाणी. मग त्यावेळेस ती पृथ्वी विचार करते काय केलं पाहिजे आता. वत्सरूपी पृथ्वी रम्यापासी जाय नेत्री वाहे तोय सांगतसे. ब्रह्मदेवाला सांगते देवा पृथ्वीवर पाप झालं. काय झालं
कीर्तन मोडले, भजन मोडलं, इकडे सर्व मोडलं महाराज. आणि मोडल्यामुळे काय झालं? अधर्मच अधर्म वाढला. यज्ञ मोडले, मोड गेले यज्ञ, राहिले कीर्तन, पळाले ब्राह्मण, दैत्या भेमी, असा सुळसुळाट झालेला आहे महाराज. काय करावं होता? त्यावेळेस पृथ्वीच्यासोबत घेतलं ब्रह्मदेवानं. ब्रह्मा आणि शिव सर्व सोबत निघाले. पृथ्वीला सोबत घेतलं. भगवान विष्णूकडे गेले. भगवंताला सांगितलं, म्हणते देवा असं असं पृथ्वीवर अधर्म झालेला आहे. आता ते आम्हाला त्रास सहन होत नाही, मला काय करावं? आज भगवंताला सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका. त्या ठिकाणी मिटिंग झाली महाराज. आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं तुम्ही सर्व त्या ठिकाणी काय करावं म्हटले, सर्वांनी मिळून त्या ठिकाणी महाराज गोपाळ भागवी देव. मी त्या ठिकाणी परमात्मा भगवान विष्णू म्हणू लागले की कृष्ण भगवान होतो. आणि मग शेष हा म्हणते महाराज त्या ठिकाणी बळीरामदादाला सांगितलं तुम्ही काय करा आता. बळीरामदादा म्हणजे आपले शेष भगवान. भगवंताला सांगितलं शेष भगवंताला म्हणते शेषा काय कर म्हणते, तू तुलाही अवतार घ्यावा लागेल. शेष म्हणायला लागला बाबा म्हणते आता दादा भरपूर त्रास सहन केला म्हणजे राम अवतारामध्ये. 14 वर्ष अन्न नाही पाणी नाही एवढा त्रास सहन केला. आता मी अवतार घेणार नाही महाराज. तो देव आहे. देवानं सांगितलं म्हटले शेषा तू आता लहान नाही व्हायचं म्हणते, कारण मी तू माझ्या आज्ञेमध्ये राम अवतारामध्ये कार्य केलास. आता कृष्ण अवतारामध्ये आता तू वडील वैवा सर्वज्ञा पाळणारी आज्ञा तुझी बाबा. मी तुझी आता आज्ञा पालन करणार. ठीक आहे आता देव आहे महाराज. देवाने लाडी पुडी लावून तयार केलं आहे. आणि मग लक्ष्मीला सांगितलं तुम्हाला यावं लागेल म्हणते. लक्ष्मीला सांगितलं कौंडण्यपुराला का म्हणते तुम्ही. त्या ठिकाणी राजाच्या घरी सर्व भगवंताने सांगितलं. सर्व तयारी झाली महाराज त्या ठिकाणी. आणि मग तयारी झाल्यानंतर अवतार घ्यायचा असं सर्वांनी ठरवलं. पृथ्वीला बरं वाटलं महाराज त्या ठिकाणी. मग इकडं मथुरेला काय होऊ लागलं. मथुरेमध्ये महाराज त्या ठिकाणी कंसाची बहीण तिला म्हणते महाराज आता काय करायचं, वसुदेवाला त्या ठिकाणी द्यायचं महाराज. वसुदेवाला वसुदेव असणारा त्या दोघांचा विवाह सोहळा होणार वसुदेवासोबत. आणि मग ठीक आहे म्हटले महाराज त्या ठिकाणी सर्व ठरल्याप्रमाणे कंस स्वतः महाराज त्या ठिकाणी विवाह सोहळ्याला उपस्थित आहे. विवाह सोहळा संपन्न झाला. वसुदेव देवकीचा विवाह सोहळा संपन्न झाला. वरात निघाली महाराज. आता वरात निघाल्यानंतर त्या वरातीमध्ये कंसानं त्या घोड्याचे दोर हातामध्ये धरलेले वरात निघाली. आणि वरात निघाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी आकाशामध्ये विजांचा कडकडाट होऊ लागला. आकाशवाणी झाली. सांगितलं कंसा ज्या बहिणीच्या एवढ्या लाडामध्ये ती वरात काढलीस याच बहिणीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आनंद वाटला असेल का. काढली तलवार मारत त्या ठिकाणी कमरेची आणि मारण्यासाठी धावला. आता लग्न करून दिलं आणि भावाला गावाही मारत येईल गाव. तलवार उगारल्याबरोबर हात तो धरिला वरती हात धरला महाराज. सांगितलं मी का मारता. कंस म्हटलं ऐकलं नाही का. आकाशवाणीने सांगितलं 8वा मुलगा इतका मारेल. मग हिला संपवलं तर. वसुदेवाला सांगितलं आपण सर्व परमार्थ करतो महाराज. परमार्थामध्ये गो हत्या, बाळ हत्या, स्त्री हत्या करू नये महाराज. का करू नये. त्याचेच परिणाम आहे महाराज कलियुगामध्ये. या महिला मंडळाने 12 महिने कीर्तन भजन ऐकले आणि गर्भपात केले. कुणाचे मुलीचे गर्भपात केले महाराज. म्हणून मुलाला त्या ठिकाणी रिकाम बसावं लागतंय. ते आपलं कर्म आहे. सरकार
नाहीये. लेकरं कुणं मारले? आपणच मारले, आहे का नाही? मुलगा म्हणून महाराज त्या ठिकाणी मुली नसताना देखील मुलंच मारली. आता एकदा शरीरातून आपल्या गर्भ बाहेर पडल्यानंतर पुन्हा मुलगा आहे म्हणल्यानंतर तो वाचल का होतो? 5व्या आणि 4थ्या महिन्यामध्ये गर्भ काढून टाकले महाराज. एवढं पाप भोगावं लागलं स्त्री हत्येचं. लेकरं महाराज त्या ठिकाणी गावोगाव 50 रिकामी आहे. तुमचा पराक्रम आहे, दुसरं काहीच नाही महाराज त्या ठिकाणी. आता असं रडत बसावं लागणार. आता पुन्हा त्या ठिकाणी संतती नाही. आता वय झालं, आता संतती होते का? नाही महाराज त्या ठिकाणी. आणि मग कंसाला सांगितलं, म्हटले महाराज देवकीला मारू नका. तर देवकीचे महाराज त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी तुम्हाला मी गर्भ आणून देईन, त्या ठिकाणी बाळ आणून देईन, मला जन्म झाला की आणून देईन. कुठंतरी शांत झाला महाराज. आणि मग काय केलं? म्हणजे याला बंदीमध्ये टाका. बंदिवासामध्ये टाकलं. बंदिवासामध्ये टाकल्यात प्रत्येकाच्या दोघांच्याही पायाला महाराज त्या ठिकाणी या कड्या लावल्या, आहे का नाही? बंधनं घातली. जेलमध्ये टाकलं. जेलला पहारेकरी असे करून हळूहळू महाराज देवकी मातेला दिवस गेले. गेल्यानंतर पहिला मुलगा जन्माला महाराज त्या ठिकाणी. दूध धावत गेले कंसाकडे. सांगितलं महाराज मुलगा झाला. धावत आला महाराज घरला. आणखी विचार केला, याला जर मारावं तर आकाशवाणीने सांगितले 8वं मारे. नको म्हटला. थोडं पुण्य झालं तर झालं. लोक गावगाव रामकृष्ण हरी कराले. अधिक महिन्यात एवढे मोठे सत्य सुरू आहेत म्हटले महाराज. आपण एखादं लेकरू मारून काय भेटणार आहे? बरं बाळ हत्या करू नये म्हटला महाराज. त्याने कुठंतरी चांगलं ऐकलं होतं महाराज. आणि तो म्हणायला लागला नको. ठेवलं महाराज. थोडासा परत निघाला. परंतु देवर्षी नारद आले महाराज धावत. का आले? म्हणले यानं जर लेकरं असेल तर मारले नाही तर पुण्य वाढत म्हटले. पुण्य जर वाढलं हे मरणार नाही म्हटले महाराज. पुण्य सारा वया भेटे देवर्षी बाळकाशी ठेवू नको म्हटले. आता ती नाराज होते महाराज. त्याने सांगितलं पहिल्यापासून आठवा आणि 8व्यापासून पहिला तोही 8वा. तो म्हटला बरोबर आहे म्हटला महाराज. घेतलं घर फिरवलं, मारलं महाराज. साही मारित दुराचारी. साहीला 6 मारले महाराज. 7वा का नाही मारला? आलाच होता महाराज. निष्ठून गेला, आहे का नाही? तिकडे गेला महाराज. कुठं? गोकुळाला महाराज त्या ठिकाणी मायेने घेऊन घातला. आणि मग तिकडे रोहिणी मातेच्या पोटी मायेने नेलेला गर्भ बलराम दादाचा होता महाराज. तो गोकुळात वाढू लागला. वसुदेवाची पहिली असणारी पत्नी होती महाराज. तिच्या पोटी तो वाढू लागला. देवानं कशात नेला? मायेने नेला महाराज. आता मायेने काय केलं सांगता तुम्हाला? आपण म्हणतो का नाही पोट एवढं मोठं दिसतं महाराज. परंतु पोटातलं काय होतं माहित आहे का? गर्भ एकदमच मध्येच त्या ठिकाणी गायब होतो. आपण काय म्हणतो त्याला? गर्भ पात नाही. पात म्हणजे पाडावा लागतो. संपला म्हणतो का नाही आपण, आहे का नाही? तसं झालं. त्याला काही कळत नाही महाराज. तिकडे नेऊन घातला गर्भ. आणि मग 8व्याच्या वेळेस महाराज त्या ठिकाणी सर्वत्र हळूहळू मंद पाऊस पडू लागला. श्रावण महिना होता महाराज. बरोबर रात्रीचे 12 वाजले. त्या 12च्या वेळेला एकदम भगवान परमात्मा प्रगट झाले. सर्वत्र जिकडे तिकडे आनंद झाला महाराज. श्रावण महिना, आहे का नाही? त्या श्रावण महिन्यामध्ये अष्टमी 12 वाजलेली. या वेळेला सगळे द्वारपाळ मोहित केले, झोपले महाराज. आणि मग देव समोर प्रकट झाले. आईने सांगितलं, म्हणजे देवा तुम्ही म्हटला होता की बाळ होईल. तुम्ही तर त्या ठिकाणी चतुर्भुज मूर्ती 8 वर्षाची. मग विनंती केल्याबरोबर भगवान लहान झाले, रडू लागले. रडल्याबरोबर तो जागे झाले. कंसाला सांगितलं. बघा महाराज त्या ठिकाणी कंसाकडच्या ठिकाणी गेले सांगण्यासाठी. सगळी तयारी झाली महाराज इकडं. परंतु त्याच्या अगोदर भगवंतानं महाराज माया टाकली होती. कुणालाही काहीच कळालं नाही. जागेवर सगळे झोपलेले. आणि मग सांगितलं बाबाला, बाबा चला म्हटले आता मला घेऊन. आणि मग वसुदेवा
कुंडीमध्ये त्या ठिकाणी बाळाला घातलं महाराज. पायाला हात बांधलेल्या कड्या होत्या, बंधनं गळू लागली, बाहेर निघाली. गेलचं कुलूप तुटलं, द्वारपाळ मोहित केले देवानं, बाहेर आले. बाहेर पाऊस सुरू होता, यमुना भरवून वाहू लागली. यमुनेमध्ये प्रवेश केला, पाणी वाढू लागलं भगवंताच्या दर्शनासाठी. त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी मग भगवंताला वाटलं हे जर पाणी वाढलं तर बाबा वाहून जाते. भगवंतानं पाय सोडला. पाय सोडल्यानंतर महाराज पायाला पाण्याला स्पर्श केला, यमुना कोरडी झाली. भगवंता घेऊन देव त्या ठिकाणी देवाला घेऊन पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी कृष्णाला ठेवलं आणि तिथली मुलगी घेऊन निघाले. फिरविले दोन्ही कन्या आले, चंद्रपाणी इकडे आणले. रडू लागली महाराज. ती माया होती, मायेने आकांत केला. कंसाला कळालं, कंस धावत आला, गरगर गरगर फिरवली. आपटणार एवढ्यामध्ये आकाशामध्ये आकाशवाणी झाली. सांगितलं, कंसा मला काय मारतोस? तुला मारणारा गोकुळामध्ये वाढत आहे महाराज. मदलागी वधी बदला नाही, तो त्या ठिकाणी माझ्या अगोदर जन्मलेला आहे. मग आता त्या ठिकाणी तिथं मरण जवळ आलं आहे. सर्व काही सांगितलं. परत त्या ठिकाणी कृष्ण हळूहळू वाढू लागले. वाढत असताना त्या ठिकाणी लहानपणी त्या ठिकाणी थोड्या भगवंताने केल्या. रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी करणी, सर्व धावू लागले, होऊ लागल्या महाराज. हळूहळू हळूहळू अशा पद्धतीने भगवंतानं अनेक लीला केल्या. वेणू वादनाची लीला केली महाराज. त्या ठिकाणी वेणू वाजवू लागले. वृंदावनी वेणू कवळाटा माये वागे, अशा अवस्थेमध्ये वेणू वादनाची लीला केली. वेणू वादन करत असताना भगवंताकडे महाराज त्या ठिकाणी ज्या भूमिका होत्या, वेणू कानावर आल्याबरोबर दात घासू लागल्या महाराज. ताई सकाळी सकाळी उठल्याबरोबर तो कानावर ध्वनी ऐकल्या की दात घासायचे विसरल्या आणि ध्यान ती एकच लागलं महाराज वेणूचं. महाराज त्या ठिकाणी आपण एक चिंतन ऐकतो त्या ठिकाणी जीवनामध्ये नेहमी. एका ठिकाणी काय झालं, एक नामांकित महाराज होते, त्या काही आहेत. त्या महाराजांची पत्नी लग्न झालं. एक 5 मिनिटामध्ये सांगतो. लग्न झाल्यानंतर तिला वरात बघायची जास्त आवड होती. आता यांची वरात लग्नात ती बघितली ना सर, दुसऱ्याची वरात बघायची आवड होती. मालकांना जेवायला वाढलं, मालक देऊ लागले आणि ती वरच्या मजल्यावर खाली वापरून बघू लागली वरात दुसऱ्याची. बरं का, एकदा वाढलं परत मालकाने हात दिली, त्या जे नाव असेल त्या नावानं. एकदा, दोनदा, तीनदा झालं महाराज. ती म्हटली थांबा 5 मिनिट, थांबा 5 मिनिट. असं करण्यामध्ये 1 तास निघून गेला. शेवटी त्या मालकानं महाराज हात धुवून टाकला. म्हटले आता भोजन परत करायचं नाही. आणि तिथून जे रागीट त्या ठिकाणी महाराज होते, उठले महाराज जागेवरून. ती बिचारी ती वरातच बघण्यात गुंग होती. बाहेर गेले, दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न करून मग वाजत गाजत वरात घेऊन आले. बायकोला सांगितलं आता बघ म्हणले वरात. याला म्हणतात वरात महाराज. कसं आहे महाराज त्या ठिकाणी महिला काय बघतील आणि कशाला येणं होतील काही सांगता येत नाही महाराज. देवाचा ध्वनी ऐकला कानावर आणि ती गवळण वेडी झाली. दातात त्या ठिकाणी घासायचं तसाच ब्रश मारत तसं देवाकडे निघाले. लक्ष लागलं. ही अवस्था त्या ठिकाणी भगवंतानं अनेकाची केली. आणि एक त्या ठिकाणी 5 मिनिटाचं चिंतन सांगतो आणि शेवेला आपण पूर्णविराम देऊ. त्या ठिकाणी गोमाई नावाचे आपल्या सर्वांना माहीत आहे. गोमाईने त्या ठिकाणी काय केलं महाराज, तिला 5 मुलं होते, 5 सुना होत्या. आणि मग ती गोमाई म्हणायची देवा माझ्या घरी येऊन टाक, तुला मी पकडला. असं म्हटल्यानंतर महाराज त्या ठिकाणी पकडणार म्हटलं की देव म्हटलं ठीक आहे म्हटले. तिचा नंबर लिहून घेतला, तिच्या घरी जायचं म्हटले. देवानं काय केली लीला बघा. सकाळी सकाळी उसाला पाणी द्यायला तिचे 5ही मुलं 8 वाजता निघाली की तिच्याच मुलाची रूपं घेतली. सारखेच अशोक महाराज, टोपी तशी, घड्याळ तशी, सगळं तसंच, काहीच फरक नाही. 5ला 5 सारखे. हे शेतामध्ये आणि हे घरी. आता गोमाई काय करते, गोमाई म्हणायला लागली बाहेर वारं सुटलं बरं का, दार लावून झोपा. ते म्हटले काहीच काळजी करू नको म्हटले, तू आम्ही निवांत आहेत म्हणजे घरामध्ये. हे 5 शेतामध्ये आणि देव घरामध्ये. देवानं महाराज त्या ठिकाणी एवढ्या लीला केल्या गोमाईच्या घरी राहून. शेवटी ते शेतातून आले महाराज 5ही मुलं. म्हणायला लागली आई आम्हाला आता घरामध्ये जायचं आहे. म्हणायला लागली तुम्ही कोण? ते म्हटले मी तुमची, आम्ही तुमची लेकरं आहोत. ती म्हणायला लागली कशावरून? त्यांनी खुणा दाखवला.
दाखविल्या कानावरच्या, तिळ दाखविले महाराज प्रत्येकाला. पुन्हा मधल्यांना बोलवलं, ते दार काढून बाहेर आले महाराज. त्यांनी ते आपल्या कानावर तिळाच्या खुणा दाखवल्या. आता काय करावं महाराज? आता ही पंचायत महाराज नंदबाबाकडे आली. म्हणजे नंदबाबा बाहेर या. गोमाई आली की महाराज घेऊन, की आमच्या घरी असा गोंधळ झाला म्हटली महाराज. घरचेही कळणार तर बाहेरचेही कळणार महाराज. मग आता काय करावं? देवा दिलेला आहे महाराज. नंदबाबा म्हणजे असं आहे का, एक 35 फूट लांब महाराज त्या ठिकाणी खड्डा खोदला आणि त्या 35 फुटातून म्हणजे पलीकड जो उडी मारी तो यांचा पती म्हणले या स्त्रियांचा. आता हे देव होते महाराज. एका उडीत तर पलीकडे गेले, 5ही जण बुका ठोकू लागले महाराज. नंदबाबा म्हणले की उड्या मारणारे यांचे मालक नाहीत म्हणले महाराज, हा कृष्ण आहे म्हटले महाराज. दुसऱ्या कुणाचे काम होत नाही महाराज. आणि मग त्या 5ही मुली महाराज त्या ठिकाणी ज्यांच्या होत्या त्यांच्या स्वाधीन केल्या. अशा भगवंताचे अनेक लीला महाराज. घरी बांधणं येऊ लागले, पुरापती येऊ लागला. यशोदा ऐकून कंटाळी, सांगितलं कृष्णा आता इथं राहायचं नाही म्हणले. कुठं जायचं? उद्या जाई राणा, खेळ खेळले महाराज त्या ठिकाणी. ते सर्व खेळल्यानंतर गोपाळ म्हणते देवा आणि किती खेळावरी म्हणते, कालपासून खेळ सुरूच आहे की म्हणले. कंटाळा आला म्हटले, आता खेळ बस करा म्हटले. आता खेळ मोडावा परता, आता खेळ मोडा. काय करा म्हटले? सर्वांनी एकत्र या म्हटले महाराज. गोलाकार बसले सर्व गोपाळ, शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सर्वांनी एकत्र करून एकत्र हरिनामाचा गजर केला. कुंडली भगवंतानं महाराज त्या ठिकाणी सर्वांना एकत्र केलं. भगवंतानं त्या ठिकाणी एकत्र करून हरिनामाच्या ठिकाणी खिचडी काला केला, जय जयकार केला मोठ्यानं आणि सर्व गोपाळांना हा प्रसाद दिला. या ठिकाणी पिढीवाकडी म्हणा ही सेवा आहे. आपण सर्वांच्या प्रेमास्तव करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण. बोललेले पुढे वेळी वाकडी उत्तरे करा क्षमा अपराध